विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विषय आहे टीओडी स्मार्ट मीटर बाबत। जे आता घरोघर जे स्मार्ट मीटर लावले जातात आहे, पण प्रत्येक एरियामध्ये मीटर लागणार आहे हे निश्चित झालेले आहे, जबरदस्ती लावले, पण तो नियमाप्रमाणे ते मीटर लावणे बंधन असं जरुरी नाहीये। तरी सुद्धा हे सरकार, भाजप हे सरकार जबरदस्ती मीटर लावत आहे। त्याकरता आम्ही असं केलं की प्रत्येक एरियामध्ये एक नगरसेवक असतो, त्या नगरसेवकाची खरी भूमिका काय, मग शिवसेनेचा असू द्या, भाजपचा असू द्या, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा असू द्या, मग अजितदादा पवारांच्या पक्षाचा असू द्या, किंवा MIM पण आता इकडे आहे, पण आम्हाला कळलं पाहिजे त्यांची भूमिका काय, त्यांचा विरोध की पाठिंबा। त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्या महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष सगळ्यांना पत्र दिलेले आहेत की बाबा तुम्ही एक महासभा घ्या, त्या महासभेमध्ये तुमची भूमिका क्लिअर करा। जर तुमचा विरोध आहे की पाठिंबा आहे, याचा जो काय ठराव येईल तो ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात यावे, म्हणजे राज्य सरकारलाही कळेल की काय आहे नेमकं भूमिका। म्हणजे अनेक लोकांचा विरोध आहे, पण काय असं हे नगरसेवक जे असतात ना, म्हणजे आता शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने इकडे सगळे प्रीपेड मीटर लागले जातात आहे, खरं सांगायला गेलं, आणि बीजेपीने हे प्रीपेड मीटर बीजेपीने आणलेलं आहे, म्हणजे हे दोघंच त्याला जबाबदार आहेत। म्हणून आमची विनंती आहे की खरं सत्य परिस्थिती ठाणेकरांनाही कळेल किंवा जनतेलाही कळेल की बाबा नगरसेवकांची भूमिका काय, विरोध की पाठिंबा। म्हणजे उद्या त्या नगरसेवकांना पकडताना तुम्ही खोटं का बोलता। ऑलरेडी एकनाथ शिंदे साहेब पण खोटंच बोलतात आहे, मीटर लागणार नाही, मीटर लावले जातात, कारण की आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार वरती केलेलंच आहे। आता मी एकनाथ शिंदे साहेबांना 3 वेळा मी हे केलंय, हे 3रं स्मरणपत्र पाठवलेलं आहे, तरी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाहीये चर्चा करायला। मग आता ह्या माध्यमातून त्यांना कळेल की बाबा तुमचे नगरसेवक विरोध करतात की पाठिंबा। सर, यापूर्वी देखील अनेक आंदोलन आपल्या माध्यमातून झाली, स्मार्ट मीटर बळजबरीनं लावले जातात असं देखील अधिकाऱ्यांकडनं खरं तर पाहायला मिळत आहे। विधानसभेत खरं तर फडणवीस साहेब एक पद्धतीनं सांगतात की यांना बळजबरी करू नका, हे मीटर लावले जाऊ नये असं देखील सांगण्यात येतं, पण अधिकारी कोणाला जुमानत नाहीये, मग कसं बघताय? फडणवीस साहेब विधानसभेमध्ये सांगतात, सहानुभूती म्हणून सांगतात, पण फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब दोघं आदेश देतात अधिकाऱ्यांना। म्हणजे आता हे ठाण्यामध्ये आदेश देतात की तुम्ही मीटर लावा। जर तुम्ही आदेश देतात पण त्याचं नोटिफिकेशन बाहेर काढा ना, GR काढा ना। मग GR काढत का नाही, त्याची मागणी आम्ही केली होती, ताबडतोब GR काढा। माझ्या इकडचे आमदार संजय केळकर साहेब असतील, निरंजन डावखरे साहेब असतील, आता नवीन आमदार महिला झालेल्या आमच्या माधवी नाईक झालेल्या आहेत, त्यांनाही माझी तिघांना विनंती, जर तुम्ही तिघही प्रामाणिक आहात तर तुम्ही एक शासन निर्णय घेऊन या, इथे कोणाच्या घरात मीटर लागले जाणार नाही। मग आमचे ठाण्याचे खासदार नरेशजी मस्के साहेब आहेत, मग दिल्लीमध्ये करतात काय बसून, मग ते विरोध का नाही करत, त्यांचा कुठेही विरोध नाही, मग याचा अर्थ त्यांचा पाठिंबा आहे। मग ठाणेकरांना मला एवढंच सांगणं आहे, हे मीटर लावणारे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजप, मग त्यांच्या विरोधात आपल्याला चळवळ करायला लागेल। मग हा आमचाही पक्ष, आम्ही बाजू, सगळ्या पक्षांचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बाजूला लावून एक आपला एक विषय जसा दिल्लीला झाली ती चळवळ विद्यार्थ्यांच्या बाबतीत, अशी TOD स्मार्ट मीटरच्या बाबतीत आता रस्त्यावर येऊन या नेत्यांच्या बंगल्यावर गेलो पाहिजे। आता ठाण्यात मुख्य नेते एकनाथ शिंदे त्यांच्या बंगल्यावर गेला तर तो विषय एकदा मार्गी लागेल आणि तो रद्द होला। शेकापची मागणी आहे ती रद्द झाली पाहिजे। आणि काल जयंतभाईंनी वर्धापन दिनामध्ये पण सांगितलंय की हा प्रीपेड मीटर रद्द झाला पाहिजे, ही मागणी त्यांनी केलेलीच आहे आणि आम्हीही केलेली आहे। जनता प्रचंड त्रस्त आहे, काय वाटतं, नगरसेवक या संदर्भात महासभा घेतील आणि आपण जी मागणी करताय ती पूर्ण होईल वाटते? आता खरं जनतेनी पण आता विचार करा, ठाणेकरांनी, की हे नगरसेवक प्रामाणिक आहे की बेमान आहेत। आता आम्हालाही कळेल की नगरसेवक बेमान आहे की प्रामाणिक आहे, की नगरसेवक जर खरोखर महासभेत तो विषय आणतील आणि ते खरोखर विषय मांडतील, विरोध की पाठिंबा, तो सगळ्या ठाणेकरांना कळेल। आणि माझी विनंती ठाणेकरांना, तुम्ही आता शेतकरी कामगार पक्षाला लाल बावट्यावर एक विश्वास ठेवा, जे प्रामाणिकपणाने आतापर्यंत हे आंदोलन त्यांनी उभं केलेलं आहे, आम्ही लाल बावट्यांनी। तर माझी विनंती ठाणेकरांना, तू आम्हाला साथ द्या, साथ दिल्याशिवाय काहीच होणार नाही, रस्त्यावर यायलाच लागणार आहे। चळवळ ही जनतेतूनच उभी राहणार। आम्ही आमचा पक्ष पण बाजूला होतो वेळ पडल्यावर, पण जनतेतून रस्त्यावर तर येणं गरजेचं आहे, कारण की मीटर प्रत्येकाच्या घरी लागणार, आज नाही तर उद्या। आज मी एरियामध्ये भांडून मीटर लावत नाही, पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये लागले गेले, हे जबरदस्ती लावले गेले, मग आता पुढे लागू नये। आणि एकनाथ शिंदे साहेब, मी वारंवार शिंदे साहेबांचं नाव का घेतो, एकनाथ शिंदे साहेबांचं, कारण की मी अनेक पत्रव्यवहार करून त्यांना वेळ नाहीये आणि एकनाथ शिंदे साहेबांचेच कार्यकर्ते एकनाथ शिंदे साहेबच हे मीटर लावायला जबरदस्ती करतात। जर माझा आरोप खोटा असेल तर शिंदे साहेबांनी एक नोटिफिकेशन तुम्ही काढा मुख्यमंत्र्यांना सांगून की बाबा याच्या पुढे जर मीटर लागले गेले तर आम्ही एक तर राजीनामा देऊ
हे राजीनामा देऊ शकत नाही, त्यांची तेवढी हिंमत नाहीये, कारण की सत्य त्यांचं घर चालतंय सत्तेमुळे. म्हणून माझं सांगणं एवढंच आहे की आपल्या माध्यमातून जर प्रामाणिकपणाने हा विषय जर मार्गी लावला तर बरं आहे, नाहीतर आम्ही हा विषय आता जनतेत घेऊन चाललेलो आहे. जनतेला म्हणजे अनेक समाजसेवक असू द्या, NGO असू द्या, मग अनेक मंडळ असतील, आम्ही त्यांना अप्रोच करून हा विषय आता पुढे घेण्यात एक वेगळी चळवळ ही वेगळी आणि आंदोलन वेगळं आहे, दोन प्रकार वेगळे आहेत. म्हणून गैरसमज जनतेने पण करू नये, ठाणेकरांनी. आपण एक चळवळीतून हा मार्ग आता पुढे लावूया. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.